काही ठळक घडामोडी. ठाणे महापालिकेच्या कळवा येथे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात छताचे प्लास्टर कोसळल्याची घटना काल मध्यरात्री उघडकीस आली. या घटनेत रुग्णालयातील वॉर्डबॉय जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. कळवा येथे ठाणे महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आहे. काही महिन्यांपूर्वी या रुग्णालयात एकाच दिवशी 18 रुग्णांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. काल मध्यरात्री रुग्णालयातील तळमजल्यावरील एका कक्षात छताचे प्लास्टर कोसळल्याने कक्षामध्ये वॉर्डबॉय उपस्थित होता. त्याच्या हाताला आणि डोक्याला जखम झाली आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ठाण्याच्या वागळे इस्टेट येथील रोड नंबर 34 भागात देवी आगमन मिरवणुकीत 2 मंडळांमध्ये झालेल्या राड्यात फटाके पेटवल्याने आणि दगडफेक झाल्याने 5 जण जखमी झालेत. या प्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वागळे इस्टेट येथील हनुमाननगर भागात शिवसाई क्रीडा मंडळ आणि हनुमान नगर रहिवासी कमिटी हे 2 मंडळ आहेत. या दोन्ही मंडळाकडून वेगवेगळ्या ठिकाणी नवरात्र उत्सव आयोजित केला जातो. काल रात्री शिवसाई क्रीडा मंडळाच्या मंडपाजवळ हनुमान नगर रहिवासी कमिटीच्या देवीची मिरवणूक आली असता कोणीतरी मंडपाजवळ फटाके फोडले. या घटनेवरून दोन्ही मंडळातील कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. दरम्यान पुन्हा कोणीतरी फटाके पेटविले. या फटाक्यामुळे शिवसाई क्रीडा मंडळातील 4 जण भाजले गेले असून राडा सुरू असताना दगडफेकी झाली. या दगडफेकीत 1 जण जखमी झाले आहे. या प्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास श्रीनगर पोलीस करतायत. खळखट्याक असो अथवा गांधीगिरी, मोर्चा काढा वा निदर्शने करा, अगदी अखेरचा पर्याय म्हणून उपोषणही करून पाहिले. मात्र ठाण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांच्या पदरी यावेळीही निराशात पडले. सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्यांचा प्रश्न असलेल्या टोल दरवाढीबाबत आंदोलन, उपोषण, निदर्शन करूनही दरवाढ तुर्तास रद्द न करता टोल नाक्यावर कॅमेरे बसून गाड्याची मोजदाद, तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक, पिवळ्या रेषेचा नियम अशा जुन्याच नियमांना नव्या स्वरूपात मांडण्यात आले. याआधीही ठाण्यातील विविध आंदोलनाप्रमाणे केवळ आश्वासनच मनसे नेते व पदाधिकाऱ्यांच्या हाती लागल्याने आता नागरिकांच्या प्रश्नांना कसे तोंड द्यायचे असा प्रश्न मनसैनिकांसमोर उभा ठाकलाय. ठाणे महापालिकेच्या मागील निवडणुकींमध्ये मनसेची पाठी कोरीच राहिली. मात्र मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनसे जनहित व विधी विभागाने विविध आंदोलनामधून छाप पाडण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनानंतर मनसे पदाधिकाऱ्यांना नेहमीच प्रशासनाकडून आश्वासन देत अथवा लाल फितीचा आडसर दाखवत तोंडाला पाणी पुसण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्या सत्ताधारी शिवसेनेसह भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस यांना अंगावर घेत आंदोलन करणाऱ्या मनसेला राजकीय पातळीवरही मदतीचा हात मिळालेला नाही. त्यामुळे मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थांचे चढे दर, सत्ताधाऱ्यांच्या आश्वासनावर महामोर्चा, पालिकेच्या कळवा रुग्णालयातील अनागोंदी, मुंबई नाशिक महामार्ग दुरावस्था, नामांकित शाळेने अडवलेले भूखंड, हुक्का पार्लरवरील कारवाई, रामबाग स्मशानभूमीला विरोध, BSUP घोटाळा, हिरानंदानी इस्टेट येथील उच्चदाब वाहिनी देखील अतिक्रमण, प्रार्थना स्थळावरील भोंगे अशा आंदोलनात मनसेच्या पदाधिकाऱ्यांना यश आलेले नाही. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. मेरा नाम अमजद अहमद शेख है. मैं रहमतपुर शांति नगर में रहता हूँ. जब भी मस्जिद में आता हूँ नमाज पढ़ने ऐलान भी होता था टीका वीका के लिए, तो मेरे घर वाले मना करते थे कि मतलब टीका नहीं लगना चाहिए, उससे बच्चे लोग का नुकसान भी होता है और बुखार वगैरह भी आता है. तो इस करके मेरे बच्चों का 2-3 टीका छूट गया था. लेकिन टीचर लोग, सिस्टर लोग बोलते थे बार बार आके बच्चे लोग को टीका लगाया करो, ये करो. तो इस हिसाब से घर वालों को माने. इंद्रधनुष टीका कार्यक्रम मोहल्ले में ही चल रहा था, तो दीदी के साथ जाके हमने हमारे बच्चे लोग के जो टीके छूटे थे वहाँ पे लगवा लिए. वो हिसाब से बच्चे अभी तंदुरुस्त भी है, सही है. पहले पूरा खाते पीते नहीं थे, अभी और खाते पीते हैं और अल्हम्दुलिल्लाह हर बीमारी से महफूज है. अभी हम खुद ही ध्यान रखते कि बच्चों का कोई भी टीका ना छूटे.
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ठाण्यातील टेंभी नाका येथे भक्तीचा जागर भरवला आणि नामदार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी तो जागवला. अशी नवसाला पावणारी टेंभी नाक्याची आई दुर्गेश्वरी वेळ आली आहे तिच्या समोर नतमस्तक होण्याची. घाट घालू किती, वाट पाहू किती, लाट मायेची होऊ नये. कणा कणात तू, मना मनात तू, जीवाशी वात तू अंबे. भावा ऐकून भक्ताचा हाकेला धावू नये. ओढ साठली डोळ्यात, मन भेटीला तू रहे. तुला पाहू किती, गुण गाऊ किती, तुला पाहू किती, गुण गाऊ किती. तुझ्या पायाशी आम्हा राहू दे आई जगदंबे. आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे. बनावट खरेदी विक्री आणि बनावट संचालकांची नियुक्ती करून स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेची कोट्यवधीची फसवणूक केल्याच्या प्रकरणात ईडीने ठाण्यासह तब्बल 13 ठिकाणी राजमल लकीचंद ज्वेलर्सवर छापेमारी केली. ज्वेलर्सचे ठाण्यातील दुकानासह ईडीच्या पथकाने तब्बल 315.60 कोटींची बेहिशोबी मालमत्ता सील केल्याची माहिती आहे. ठाण्याच्या गावदेवी येथील प्रसिद्ध ज्वेलर्स मे राजमल लकीचंद ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड या दुकानावर आणि निवासस्थानी काल सकाळी ईडीने पथक धडकले. ईडीच्या पथकाने मे राजमल लकीचंद ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड या दुकानावर छापेमारी करून दस्तावेज आणि ठाण्यातील दुकान सील करण्याची कारवाई केली. यापूर्वीच सीबीआयद्वारे दाखल केलेल्या 3 गुन्ह्याच्या तपासासाठी ईडीने सदरची छापेमारी केली असल्याची माहिती उपलब्ध आहे. त्यात ठाण्यातील मे राजमल लकीचंद ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड या विविध ठिकाणच्या दुकान मालकांनी स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी आरोप असून या स्टेट बँक इंडियाला 352.49 कोटीची फसवणूक झाल्याची माहिती आहे. ठाणेकरांना बस सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरचे आयुष्य सुखात जाईल अशी अपेक्षा होती, परंतु ठाणे परिवहन सेवेच्या प्रशासनाने कर्मचाऱ्यांची कुठली देणी दिली नाहीत. त्यामुळे वृद्धापकाळ काळात खर्च कसा भागवायचा या विवंचनेत सुमारे 100 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, तर अनेक जण त्यांची देणी मिळावीत म्हणून हेलपाडे मारत आहेत. ठाणे महापालिकेची परिवहन सेवा प्रशासनासाठी पांढरा हत्ती ठरत आहे. विविध उपाययोजना करूनही उत्पन्नाचा डल्ला वाढत नसताना दुसरीकडे कर्मचाऱ्यांचे भत्ते आणि वेतन आयोगाच्या थकबाकीचे ओझे वाढत आहे. 4 ते 5 वर्षापासून निवृत्ती वेतनाचा 1 रुपयाही हाती न आल्याने हे कर्मचारी हवालदिल झालेत. शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांच्या संकल्पनेतून 35 वर्षापूर्वी ठाणे महापालिकेने परिवहन सेवा सुरू केली.
काही वर्षांनी ठाणे महापालिकेची अंग असलेली परिवहन सेवा नावारूपाला आली. केवळ ठाण्यातच नव्हे तर मुंबई ते मीरा भाईंदर, बोरिवली, कल्याण, डोंबिवलीपर्यंत टीएमटीचा विस्तार झाला. पण गेल्या काही वर्षांमध्ये टीएमटीच्या उत्पन्नात अचानक घट होऊन आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. सध्या तरी टीएमटीचा डोलारा अनुदानावरच टिकून आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान टीएमटी कर्मचाऱ्यांना सहन करावे लागत असल्याचे वारंवार समोर आले आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.